कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जे शासकीय रुग्णालय आहे शास्त्रीनगरचं, इथं आम्ही सर्वजण आलेलो आहोत. रावसाहेब माझ्याबरोबर आहेत, त्याचबरोबर मंगेश भाऊ जे प्रायव्हेट जे असोसिएशन या अख्ख्या भारतातली मेडिकल असोसिएशन त्याचे अध्यक्ष आहेत. सादिया मॅडम इथं आहेत, ज्या आपल्या महानगरपालिकेमध्ये अधिकारी म्हणून तिथं काम करतात. जर आमचे महेश तपासे भाऊ असतील, आमचे पाटील साहेब जे जिल्हा अध्यक्ष आणि सर्व मान्यवर इथं आलेले, पोलीस प्रशासनातले लोक आहेत, नर्स पदाधिकारी इथं आहेत, डॉक्टर पदाधिकारी आहेत आणि श्रुतीताई ज्यांना तुम्ही बघितलं असेल 2 दिवसापूर्वी त्यांना मारहाण झाली, त्या महिला डॉक्टरांना मारहाण झाली आणि त्या खरं तर इथे असणाऱ्या स्टाफसाठी लढत होत्या. तरीसुद्धा रमेश म्हात्रे नावाचा जो इथला नगरसेवक आहे, सत्ताधारी आहे, त्यांनी त्या महिला डॉक्टरला सुद्धा मारहाण केली. वैभव नावाचा जो एक डॉक्टर आहे त्यालासुद्धा तुम्ही बघितलं असेल, हे 4 किलोचं पुस्तक आहे, या रजिस्टरली त्याच्या डोक्यामध्ये 5-6 वेळा मारहाण झाली आणि त्याचा आत्ता स्कॅन करण्यासाठी म्हणजे डोक्याचा स्कॅन करण्यासाठी वेगळ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे की 2 दिवसापूर्वी ही घटना घडली. बरेच लोक म्हणतात की याला डॉक्टर जबाबदार आहेत. अजिबात डॉक्टर जबाबदार नाही. जेव्हा एक महिला तिथं स्कॅन घेऊन आली होती, स्कॅन दुसऱ्या हॉस्पिटलचा होता, त्या स्कॅनमध्ये बघितल्यानंतर तिच्या पोटात जे बाळ होतं त्या बाळाच्या गळ्याभोवती नाळ होती. तर हे जे हॉस्पिटल आहे महानगरपालिकेचं, याच्यात लहान मुलांचा ICU नाही. आता प्रोटोकॉलप्रमाणे जर वाटत असेल की बाळ जन्मल्यानंतर हे C सेक्शन करू शकतात, पण प्रोटोकॉल असं सांगतो जर बाळाला त्रास झाला तर मग तिथं बाळाचा ICU असणं महत्त्वाचं आहे. या शास्त्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये चांगला ICU असावं, बाळाचं ICU असावं, यासाठी अनेक वेळा आंदोलन झालेले आपण सगळ्यांनी बघितलेले आहे. त्यामुळे प्रोटोकॉल पद्धतीने इथले अधिकारी डॉक्टर योग्य सल्ला दिला आणि सल्ला दिला, पण हॉस्पिटल चूज करण्यामध्ये मदत केलं, तिथे ट्रीटमेंट करण्यासाठी मदत केली, ब्लड ग्रुप काय आहे, कुठं आपल्याला प्रोव्हिजन करता येईल ते यांनी सगळ्यांनी मदत केली. ॲम्ब्युलन्सचं नियोजन तिथं करण्यात आलं आणि पूर्णपणे मदत ही करण्यात आली होती. आणि ही करत असताना म्हात्रे नावाचे जे नगरसेवक आहे यांच्याशी सादिया मॅडम स्वतः तिथं बोलल्या होत्या. म्हणजे कुठल्या तरी VIPचा हा मुद्दा होता म्हणून नाही, एका गरीब महिलेला न्याय मिळाला पाहिजे, बाळ जन्मल्यानंतर बाळाला कुठली अडचण होऊ नये या भूमिकेतून इथं असणारे नर्सेस आणि डॉक्टर योग्य अशी भूमिका परवा संध्याकाळी त्यांनी घेतली. हा विषय तिथल्या तिथं संपला. महिला ज्या माता आहेत त्या चांगल्या तब्येतीच्या आहेत, आत्ता त्यांना कुठेही काही मेडिकल त्रास नाही. बाळसुद्धा हे थोडंसं सुरुवातीला कमकुवत होतं कारण गळ्याला नाळ होती, पण आत्ता जे कळालेलं आहे बाळसुद्धा आता तंदुरुस्त आहे, त्या बाळाला काही अडचण नाही. मग अचानक हे जे रमेश म्हात्रे नावाचे गृहस्थ आहेत, नगरसेवक आहेत, सत्ताधारी आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये, तर हे इथे आले. यांनी वैभव नावाचे जे इथं डॉक्टर आहेत त्यांना मारहाण केली. त्यांच्याबरोबर 4 ते 5 लोक हे तिथे आले होते. अतिशय वाईट पद्धतीने मारहाण केली. त्याला एका कोपऱ्यात ढकललं, त्याच्या मागे महिला नर्स होती, त्यांच्या अंगावर ते वैभव पडले, त्या नर्सला मोठ्या प्रमाणात लागलं आणि त्याच्याचबरोबर आमच्या ज्या डॉक्टर होत्या, महिला डॉक्टर, ज्या वरिष्ठांना फोन करण्याचा प्रयत्न करत होते कारण त्यांच्यासमोर त्यांच्या नर्सेस आणि ह्यांना मारहाण होत होती. आणि तिथे असणारे जे म्हात्रे नावाचे नगरसेवक आहेत, रमेश म्हात्रे, यांनी त्यांच्या हाताला मारलं, महिलेच्या हाताला. एकतर पुरुषांनी महिलेला हात लावलाच नाही पाहिजे, त्याला मारलं, फोन खाली पाडला. आणि ही जी दहशत आहे ना ही एकाच दिवशी झाली असं नाही, अनेक वेळा याच हॉस्पिटलमध्ये रमेशनी आणि त्याच्या गुंडांनी अनेक वेळा इथं असणाऱ्या नर्सेसला आणि डॉक्टरांना त्रास दिलेला आहे. आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत. आम्ही पूर्णपणे नर्सेसला आणि डॉक्टरांना त्या ठिकाणी पाठिंबा देतो. त्याच्याचबरोबर आम्ही जेव्हा इथे असणाऱ्या पोलीस प्रशासनाशी बोललो आणि विचारलं की कोणाला आत्तापर्यंत तुम्ही पकडलेलं आहे, एक तर BNSS कायद्याच्या अंतर्गत कलम टाकता येतात जे टाकलेत, आणि दुसरा विषय होता तो म्हणजे 2010ला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा आपण एक ॲक्ट आणली होती डॉक्टरांसाठी, नर्सेससाठी.
मेडिकेअर नावाची, त्या ॲक्टच्या अंतर्गत सुद्धा जे काही कलम टाकायला पाहिजे होते ते टाकले होते का आम्ही विचारलं तेव्हा नाही, पण आता पोलीस म्हणत आहेत की हो आम्ही टाकलेले आहेत, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो. हे नॉन कॉग्निझेबल म्हणजे कॉग्निझेबल हा गुन्हा आहे, दखलपात्र हा गुन्हा आहे. लगेचच्या लगेच त्याला पकडून जेलमध्ये टाकण्याचं प्रोव्हिजन याच्यामध्ये आहे आणि नॉन बेलेबल आहे. पण बघा काल 3 लोकांना पकडलं असं आम्हाला कळालं, पण जो हिरो होता म्हणजे जो स्वतःला हिरो समजत होता आणि जो त्या ठिकाणी नाटक करत होता, गुंडागर्दी करत होता, तो रमेश म्हात्रे आज सकाळी मीडियासमोर सहजपणे बाईट आणि व्हिडिओ कॉन्फरन्स घेतो आणि त्याला तसंच सोडलं जातं. त्याला अजूनपर्यंत पकडलं गेलेलं नाही. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. पोलिसांना आम्ही सांगितलेलं आहे आज संध्याकाळपर्यंत त्या रमेश म्हात्रेला जर पोलिसांनी कैद केलं नाही, पकडलं नाही, तर आम्ही उद्या इथं दुपारी नाही तर संध्याकाळी जे काय डॉक्टर असोसिएशन IMA असोसिएशन जी या देशातली आहे त्याचे अध्यक्ष इथले हे आपले इथं मंगेशराव इथं आहेत, त्यांनी आम्हाला सांगावं की उद्या आंदोलन ते कधी करणार आहेत. कारण का आज बरेच हॉस्पिटल बंद आहेत, उद्या अख्खा जिल्हा बंद राहणार आहे आणि कदाचित तोपर्यंत या रमेश म्हात्रेला पकडलं नाही तर अख्खा महाराष्ट्र बंद राहू शकतो. अनेक सामान्य लोकांना अडचणी सहन कराव्या लागतील. त्यामुळे सरकारला विनंती आहे, हा तुमचा कार्यकर्ता असू द्या नाही तर तुमचा लाडका गुंड असू द्या, तो नगरसेवक नाही तर कुणी असू द्या, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची माग आहे. आणि त्याच्याचबरोबर IMA असोसिएशनचं मत आहे 2010ला जो कायदा आणला होता आपला मेडिकेअरचा, त्याच्यामध्ये बदल करण्याची जरूरत आहे, अजून कडक बनवावा लागेल आणि पोलीस प्रशासनाला त्याच्यामध्ये असणाऱ्या कायद्यांचं खूप ज्ञान आहे असं नाही. त्यामुळे त्यांना सुद्धा त्या बाबतीतलं ज्ञान देणं, ट्रेनिंग देणं आणि उद्या जाऊन इथं असणाऱ्या नाहीतर या महाराष्ट्रातल्या असणाऱ्या डॉक्टरांवर, नर्सेसवर कुणी तिथं हल्ला नाहीतर वेगळं कृत्य करत असेल तर त्यांना प्रोटेक्शन देण्याची पूर्णपणे जबाबदारी ही सरकारची आहे. प्रायव्हेटमधल्या डॉक्टरांची सेफ्टीसुद्धा आणि आमच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या डॉक्टरांची सेफ्टीसुद्धा. तुम्ही बघा यांच्यावर अन्याय झाला तरी या नर्सेस आणि डॉक्टरांनी OPD चालू ठेवलेलं आहे, पण त्यांचं विनंती एवढीच आहे की पूर्ण हॉस्पिटल जर चालू ठेवायचं असेल तर आम्हाला इथं पोलीस प्रशासनाने आश्वासित केलं पाहिजे की इथं आम्ही पोलीस 24 तास इथे ठेवू. आणि हे ज्या गुंड आहेत रमेश म्हात्रे का कोण आणि त्याचे जे इतर चिल्लीपिल्ली लोक त्याच्याबरोबर फिरतात, त्यांनी महिला डॉक्टरांना धमकी दिली, इतर डॉक्टरांना, नर्सेसला धमकी दिली, बाहेर या मग बघतो. मला त्या रमेश म्हात्रेला सांगायचं आहे आणि सत्ताधाऱ्यांना सांगायचं आहे, सगळ्यांना सांगायचं, पोलीस प्रशासनाला सुद्धा सांगायचं आहे, इथे असणाऱ्या एका तरी डॉक्टरच्या नाहीतर नर्सेसच्या केसाला सुद्धा जर धक्का लागला तर रमेश म्हात्रेला तर परवडणारच नाही. तर रमेश म्हात्रे ज्या पक्षातून आहे त्यांना ते परवडणार नाही, पोलीस प्रशासनाला सुद्धा ते परवडणार नाही. त्यामुळे कृपा करून आजच्या आज त्या म्हात्रेला त्या ठिकाणी तुम्ही कैद करा आणि या आमच्या डॉक्टरांना न्याय द्या. आणि सरकारमध्ये अधिवेशनामध्ये आम्ही नक्कीच IMAची जी माग आहे ती तिथं मांडू. आमच्या सुप्रियाताई सुळे असतील आणि उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसैनिक असतील आणि काँग्रेसचे सुद्धा जे कोणी खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा पार्लमेंटमध्ये हा विषय कसा मांडता येईल याचा आम्ही नक्कीच तिथं विचार करू. पण हे जे कृत्य झालेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो. काल ज्या पक्षातून हे नगरसेवक आहेत त्या पक्षाच्या नेत्यांनी काल ट्विट करून विषय संपत नसतो. आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो, तुम्ही डॉक्टरांची बाजू मांडली, पण मग डॉक्टरांची बाजू मांडत असताना तुम्ही सत्ताधारी जर असाल आणि तुमचा हा जो गुंड नगरसेवक आहे तो आत्तापर्यंत जेलमध्ये पाहिजे होता, तुम्ही खरंच प्रामाणिकपणे तो मुद्दा तिथं मांडत असाल तर. त्यामुळे आज संध्याकाळी आम्ही वेळ देतो. आज संध्याकाळपर्यंत रमेश म्हात्रेंना जर तिथं पकडण्यात आलं नाही, जेलमध्ये टाकण्यात आलं नाही, तर आम्ही IMA बरोबर तसंच सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्सेस आणि डॉक्टर यांच्याबरोबर उद्या याच भागामध्ये ते ठरवतील तिथं मोठं आंदोलन करू आणि मग ते या सरकारला परवडणारं आंदोलन नसणार. सगळ्यांनी पाहिलं असेल काल परवाकडे जे आपल्याच माध्यमातून आणि काही महाराष्ट्र वगैरेच्या माध्यमातून माझ्याकडे जे व्हिडिओ झाले, एकंदर भयानक प्रकार झालेला आहे. जर आपण पूर्ण माहिती घेतली तर कोणी कोणावर हात उचलूच नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपण माझ्यासमोर आत्ता आपण पण ऐकलं आणि मला वाटतं डॉक्टर साहेबांकडूनच ऐकलं, तुम्ही नर्सेसकडून ऐकलं, जो प्रकार झालेला आहे खरोखर एवढा वेडेपणा आहे. म्हणजे जे हॉस्पिटल, जे डॉक्टर, जे नर्सेस तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे प्रामाणिकपणे तुम्हाला सांगत आहेत की जर इथे डिलिव्हरी झाली
तर निकूचा जो बेड असतो तो नाही आहे, आम्ही दुसरीकडे तुम्हाला शिफ्ट करण्याचं सगळे जे काही मदत असेल, जे काही कोऑर्डिनेशन असेल, तुमचं ब्लड टेस्टपासून सगळं इथे करून तुम्हाला तिथे आम्ही मदत करू. आणि हे सगळं होत असताना साधारणपणे त्या 1.5-2 तासाच्या कालावधीत तुम्ही कोणातरी ते बोलवता, रमेश म्हात्रेंना बोलवता, मारहाण करून घेता, तिथे तुम्ही आवाज चढवतात, घाणेरड्या शब्दांमध्ये अपशब्द वापरता तुम्ही, घाणेरड्या भाषेत सगळे काही बोलता. आणि ते रजिस्टर पण आता हे डोक्यात मारण्याचं त्यांनी दाखवलं. हे जे रजिस्टर आहे बर्थ रजिस्टर, या रजिस्टरमध्ये जे कोणी इथे जन्माला येतात त्यांचा दाखला असतो, आई वडिलांचा दाखला असतो. आपण पाहिलं असेल, आता ठीक आहे 2026 साल झालं म्हणजे 6 वर्ष निघून गेली, पण 19-20 साली अनेक लोक जिथे रस्त्यावर उतरलं किंवा हे जे डॉक्टर्स किंवा नर्सेस हे जे सेवा करून घरी यायचे, त्यांना घरी घ्यायला घाबरायचे, स्वतःच्या सोसायटीमध्ये यायला घाबरायचे, तेव्हा या लोकांनी हिंमत दाखवलेली आहे आणि देवासारखं उतरून लोकांची मदत केलेली आहे. अनेकदा आपण पाहतो, अनेकदा आपण बोलत असतो की देवाला आपण घाबरतो, गॉड फिअरिंग आहोत, पण तसं जर पाहायला गेलं, आणि हे आम्ही नेहमीच म्हटलेलं आहे की इथे तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला काही गंभीर जखम झाली, काही आजार झाला, तर देवाकडे तर आपण आशीर्वाद किंवा प्रार्थना करतोच, पण जे इथे हॉस्पिटलमध्ये येऊन किंवा डॉक्टरकडे जाऊन तुम्ही जेव्हा जे त्यांच्याकडून औषध घेता, ते देवासारखंच असतं ना इंटरव्हेन्शन. आणि आज आपण पाहतोय की रमेश म्हात्रेसारखा माणूस इथे येऊन हात उचलतो, आरडाओरडा करतो, शिव्या देतो, मारामारी करतो, आणि असंच सगळं सुट्टं मोकळं रान त्याला मिळालेलं आहे. हे योग्य नाही आहे. मुख्य गोष्ट हीच आहे, आज आम्ही अधिवेशनात पण हीच मागणी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांना जर कदाचित त्यांना वाटत असेल, पण करता काही येते का, कारण कदाचित त्यांच्यावर वरतून प्रेशर असेल, पण कुठेही राजकीय स्टेटमेंट न करता मला वाटतं माझी मागणी ही साफ आहे, स्पष्ट आहे. मुख्यमंत्री जे आपल्या राज्याचे गृहमंत्री पण आहेत, कारण आपण अनेकदा बोलतो लाडकी बहीण आम्ही योजना आणली, आम्ही ते महिला दिनाला खूप काही बोलत असतो, मग परत काय परवा महिला शेतकऱ्यांसाठी कायदा आणलेला आहे, पण आज आपण पाहिलं महिला डॉक्टरवर, आणि महिला असो किंवा पुरुष असो, कुठच्याही डॉक्टरवर हात उचललेला आहे. जी महिला डॉक्टर उलट समजायचा प्रयत्न करते तिच्यावर हात उचललेला आहे, नर्सवर हात उचललेला आहे. आमची मागणी स्पष्ट आहे. ज्यांच्यावर FIR झालेले आहेत आणि जे त्या CCTV मध्ये दिसलेले आहे, आणि ज्यांची नावं हे नर्सेस किंवा डॉक्टर्स तुम्हाला देतील, त्यांच्यावर फक्त FIR नाही तर अटक होणं गरजेचं आहे. अटक करून त्यांची परेड काढणं गरजेचं आहे की हे पुन्हा एकदा कुठच्या या शहरात घडू नये. आणि तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रमेश म्हात्रेंचं नगरसेवक पदावरनं बरखास्त करून त्यांना निवडणूक लढण्यापासून बंदी टाकली पाहिजे. नाहीतर नुसतं काही बोलण्याला, आश्वासनाला आणि स्टेटमेंट्सना काही अर्थ राहणार नाही. आज आपण पाहतोय, कदाचित आपण उद्या हे विसरून जाऊ, दुसरं कुठचं तरी विषय येईल पत्रकारांमध्ये किंवा आमच्यामध्ये राजकारण्यांमध्ये वेगळा विषय, पण ह्या डॉक्टर्सना जो मनस्ताप झालेला आहे, जो ट्रॉमा झालेला आहे, हे त्याच्यातून बाहेर कसं येणार. आणि दुसरं म्हणजे हे परत परत होण्यापासून आपण कसं थांबवू. आपण ठीक आहे म्हणत असतो की कायदा आणू, आम्ही कधी लॉयर्ससाठी बोलतो, कधी डॉक्टरसाठी बोलतो की कोणी याच्यावर हात उचलणार नाही, कोणी असं नाही होणार, तसं नाही होणार, पण हे सगळं घडल्यानंतरच कशाला. आत्ता कारवाई करायची संधी आहे, मुख्यमंत्र्यांना आत्ता कारवाई करायची वेळ आहे, संधी आहे, त्यांनी आत्ता ती करून दाखवली.